तुमचा व्हिडिओ कितीही चांगला असला आणि जर थंबनेल जर चांगला नसेल तर आपला जो व्हिडिओ आहे तो ओपन करण्याचा रेट आहे तो कमी येतो. मग थंबनेल खूप इम्पॉर्टंट आहे. थंबनेल चांगला बनवणे किंवा थंबनेल चांगला असणे आणि क्रेझी असणे म्हणजे एखादा व्हिडिओमध्ये का आहे ते जाणून घ्यायचं असेल तर थंबनेल पहिलं रीड करतात आणि थंबनेलवरून आपल्या व्हिडिओमध्ये का आहे ते लोकांना समजले जाते. मग थंबनेल आय कॅचिंग असणे खूप गरजेचं आहे. म्हणून आजच्या व्हिडिओमध्ये आपण थंब मॅजिक याचा वापर कसा करायचा ते जाणून घेणार आहोत. जर हा थंब मॅजिक याचा ही जी प्रोसेस आहे ती जर आपल्याला समजली तर 1 मिनिटाच्या आतमध्ये आपण थंबनेल जनरेट करू शकतो. तसेच ChatGPTच्या मदतीने तसेच कॅनवाच्या मदतीने थंबनेल कसे जनरेट करायचे हे मागील व्हिडिओमध्ये आपण पाहिलेलेच आहे. पण आजच्या व्हिडिओमध्ये आपण असा क्रेझी असा एक AI टूल पाहणार आहोत. त्याचं नाव आहे थंब मॅजिक. तुम्ही जर आमच्या जर डिजिटल स्मार्टनेस या जर चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर हा जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. तर चला मग प्रॅक्टिकली आपण सुरुवात करूया. सुरुवातीला आपल्याला गुगल क्रोमवरती जायचं आहे आणि थंब मॅजिक असं आपल्याला सर्च करायचं आहे. थंब मॅजिक असे जर आपल्याला जर तुम्ही जर सर्च केलं तर ही आपल्याला एक पहिली वेबसाईट दिसते. तुम्ही जर फर्स्ट टाइम जात असाल तर तुम्ही तुमच्या जीमेल आयडीने लॉग इन करून जा. मी ते जीमेल आयडीने लॉग इन करून जात आहे आणि आपल्याला असा इंटरफेस पाहायला भेटत आहे थंब मॅजिकचा. इथे सबस्क्राईब आहे, क्रिएट थंबनेल आहे आपल्याला ऑप्शन दिसत आणि वॉच ट्युटोरियल हा सुद्धा एक आपल्याला ऑप्शन दिसत आहे आपल्याला. तर ठीक आहे, क्रिएट थंबनेलवरती मी क्लिक केलेलं आहे आणि तुम्हाला जो व्हिडिओची जी लिंक द्यायची आहे ती तुम्ही इथे देऊ शकता. तसेच जे अपलोड तुमचा जर व्हिडिओ जर अपलोड करायचा असेल तर इथे व्हिडिओ अपलोड करू शकता आणि जर व्हिडिओचं जर तुमच्याकडे स्क्रिप्ट असेल तर तुम्ही इथे व्हिडिओची ट्रान्सक्रिप्ट आहे ती सुद्धा तुम्ही ॲड करू शकता. इथे मी हिंदी घेतलेलं आहे. जर आपल्याला जर टेक्स्टवरती जर काही जर द्यायचं असेल तर तुम्ही हिंदीत इथे देऊ शकता. इथे मराठीत तर असा ऑप्शन नाही आहे आपल्याकडे. तर ठीक आहे, मी इथे यूट्यूबची लिंक आहे ती मी पेस्ट केलेली आहे आणि इथे प्रोसेस व्हिडिओवरती तुम्ही क्लिक करू शकता. इथे पुढे तुम्ही इथे व्हिडिओ डायरेक्ट अपलोड करू शकता इथे. ठीक आहे. Hey everyone, I'm David, co-founder of Thumb Magic. I want to show you in this video how you can actually use Thumb Magic to make ट्युटोरियल आहे ते तुम्ही पाहू शकता. चांगला ट्युटोरियल आहे. मी प्रोसेस या बटनावरती क्लिक केलेलं आहे. ठीक आहे, प्रोसेस या बटनावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला पुन्हा एक असा इंटरफेस पाहायला भेटतं. आपल्याला थंबनेल कसे पाहिजेत, ह्या स्टाईलमध्ये पाहिजेत किंवा ह्या स्टाईलमध्ये पाहिजेत ते तुम्ही इथून पाहू शकता. आणि तुम्ही जर सबस्क्रिप्शन भेटले तर तुम्हाला खूप सारे ऑप्शन आहेत ते सुद्धा तुम्हाला भेटणार आहे. ठीक आहे, तुम्हाला कोणती स्टाईल तुमच्या व्हिडिओवर सूट होईल ते तुम्ही घेऊ शकता. इथे खूप साऱ्या स्टाईल दिसत आहेत म्हणजे फ्री ह्या स्टाईल आहेत. पेड जर आपण व्हर्जन घेतलं तर खूप सारे व्हर्जन आपल्याला पाहायला भेटते. तर ठीक आहे, मी हा घेते स्टाईल जी आहे ती 6 नंबरची जी स्टाईल आहे ती मला आवडलेली आहे. त्याच्यावरती मी क्लिक करते. आपल्याला इथे 2 ऑप्शन दिसत आहेत, 2 बटन आहेत, क्रिएट अवतार आणि डिफॉल्ट अवतार. तर क्रिएट अवतारवरती मी क्लिक केलेलं आहे. ठीक आहे, तुमच्याकडे जर फोटो असेल तुमचा, जर तुम्हाला जर थंबनेलमध्ये जर तुमचा जर स्वतःचा फोटो वापरायचा असेल तर तुम्ही इथे स्वतःचा फोटो वापरू शकता. इथे माझा जो फोटो आहे ते तुम्ही अपलोड केलेला आहे. अवतार नेम तुमचं तुम्हाला नाव टाकायचं तर ती प्रोसेस कंप्लीट होते आणि क्रिएट अवतारवरती मी क्लिक केलेलं आहे. ठीक आहे, ही कंप्लीट झाल्यानंतर पहा म्हणजे मी एक डॉक्युमेंटरी व्हिडिओ कसे बनवायचे त्याच्यावरती लिहिलं होतं. थंबनेलमध्ये जो आपल्या डॉक्युमेंटरी व्हिडिओमध्ये जो मी व्हिडिओ जे बनवलेले आहेत त्याच्यावरती जो सीन आहे तो त्यांनी घेतलेला आहे बॅकग्राऊंडमध्ये आणि फोटो दिलेले आहेत 2 म्हणजे 2 फोटो त्यांनी दिलेले आहेत. ठीक आहे, अशा स्टाईलमध्ये. ठीक आहे, तुम्ही पाहू शकता एक ब्लू ड्रेसमध्ये दिलेलं आहे, एक दुसरा एक फोटो त्यांनी दिलेला आहे. तुम्हाला जर सबस्क्रिप्शन जर घ्यायचं असेल तर तुम्ही इथून सबस्क्रिप्शन घेऊ शकता. स्टार्टर प्लॅन वगैरे तुम्ही पाहू शकता जर घ्यायचं असेल तर. ठीक आहे, आणि ते तुम्ही थंबनेल तुम्ही डाउनलोड सुद्धा करू शकता, मॉडिफाय सुद्धा करू शकता. बघा खूप सुंदर असा थंबनेल दिलेला आहे त्यांनी जनरेट करून. इतकं तुम्ही ह्या टूलसोबत जितकं तुम्ही जास्त हा टूल यूज कराल तर त्याचे जे फंक्शन आहेत, जे फीचर आहेत तुम्हाला माहिती पडतील. डॉक्युमेंटरी व्हिडिओमध्ये त्यांनी खूप सुंदर दिलेलं आहे. ते जर मला आणखी जर चांगला जितका मी प्रॉम्प्ट देईल इतकं त्याला समजणार आहे. इथे मॉडिफाय सुद्धा आपण करू शकतो इथे आणि रिमूव्ह वॉटरमार्क सुद्धा असा ऑप्शन आहे. आपल्याला 3 क्रेडिट भेटतात इथे. इथे मी देते मेक माय
मेक माय ड्रेस कलर मी व्हाईट अँड रेड असं मी त्याला एक मॉडिफायमध्ये दिलेलं आहे की माझा ड्रेसचा कलर आहे तो चेंज कर. ठीक आहे, बघूया आपण काय करतो होतं. बघा सुंदर प्रकारे त्याने ड्रेसचा कलरसुद्धा दिलेला आहे. मी ॲड टेक्स्टवरती फक्त क्लिक केले, त्याने दिलं याने इतिहास घडव. ठीक आहे, मी पुन्हा एक क्रिएट थंबनेलवरती मी क्लिक केलेलं आहे आणि मला एक दुसऱ्या व्हिडिओची लिंक आहे ती मी ते दिलेली आहे आणि फोटो वगैरे त्यांनी घेतलेला आहे माझा, कारण मी अगोदरच माझा जो फोटो आहे तो मी अपलोड केलेला होता. ठीक आहे, मी त्या मॉडिफायवरती मी एक प्रॉम्प्ट देते, मेक माय ड्रेस कलर. इथे मी ॲड टेक्स्टवरती क्लिक केलं तर इन्स्टंट जंगल स्टोरी मॅजिक असं आलेलं आहे. ठीक आहे, तुम्ही मॉडिफाय करू शकता. इथे ॲड टेक्स्टवरून तुम्हाला जो पाहिजे तो टेक्स्ट आहे तो तुम्ही टाकू शकता. तुम्हाला जर मराठीमध्ये जर टेक्स्ट द्यायचा असेल तुम्ही गुगल ट्रान्सलेटवरती तुम्ही सिम्पल जाऊ शकता. इथे कुठेतरी तुमचा जो टेक्स्ट आहे तो लिहून ठेवा आणि इथे येऊन तो पेस्ट करा आणि तुम्ही ड्रेसचे चेंज कलरसुद्धा करू शकता. तुमचा जो ड्रेस आहे किंवा जी स्टाईल आहे ती चेंज करू शकते आणि खूप असा इंटरेस्टिंग असा हा जो टूल आहे, तुम्ही एकदा तरी वापरायला पाहिजे. असा हा व्हिडिओ होता. हा जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा.